निसर्गाचा एक नियम आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणता, तेव्हा तुमचे स्वतःचे आयुष्यही एका वेगळ्याच प्रकाशाने उजळून निघते. अर्णवच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. अर्णव हा एका छोट्याशा खेड्यात राहणारा, स्वभावाने अत्यंत शांत, देखणा आणि तितकाच स्वाभिमानी मुलगा. त्याचे आई बाबा शेतात कष्ट करून कसेबसे घर चालवत होते, पण त्यांनी अर्णवच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिले नाही. नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो शहरात नोकरीच्या शोधात भटकत होता. कित्येक इंटरव्ह्यू देऊनही अनुभव नाही या एकाच कारणावरून त्याला नाकारले जात होते. तरीही आईबाबांच्या चेहऱ्यावरील आशेचा किरण पाहून तो पुन्हा नव्या जोमाने उभा राहायचा. त्या दिवशीही अर्णव शहरात एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आपल्या जुन्या दुचाकीवरून गावाकडे परतत होता. इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता, त्यामुळे त्याच्या मनात एक नवी उमेद होती. दुपारचे साधारण 3 वाजले होते. शहराची गर्दी मागे पडून गावाकडचा शांत हिरवागार रस्ता सुरू झाला होता. गार वारा अर्णवच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. तो आपल्याच भविष्यातील स्वप्नामध्ये गुंग होता की अचानक त्याचे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाकडे गेले. तिथे एक आलिशान पांढरी कार जोरात धडकली होती. गाडीच्या इंधनमधून हलका धूर निघत होता. अर्णवने क्षणाचाही विचार न करता आपली बाईक बाजूला लावली आणि तो कारच्या दिशेने धावला. गाडीचे दरवाजे आतून लॉक होते. त्याने काचेतून आत पाहिले तर एक वृद्ध गृहस्थ बेशुद्ध अवस्थेत स्टेअरिंगवर कलवणला होता. त्याच्या कपाळातून रक्त येत होतं. कोणीतरी संकटात आहे आणि मी इथे फक्त बघत उभा राहू शकत नाही. अर्णवच्या मनाचा आवाज ओरडला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण रस्ता पूर्णपणे उसाळ होता. अर्णवने रस्त्याच्या कडेचा एक मोठा दगड घेतला आणि पूर्ण ताकदीने कारच्या पाठीमागची काच फोडली आणि आत हात घालून त्याने दरवाजा उघडला. अत्यंत काळजीपूर्वक त्याने त्या वृद्ध आजोबांना सीट बेल्टमधून मुक्त केलं आणि बाहेर काढून रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत झोपवलं. त्याच्या खिशातून फोन काढला, पण तो लॉक होता. अर्णवने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आजच्या धावपळीच्या जगात कोणीही थांबायला तयार नव्हतं. शेवटी एका भाजी विक्रेत्याची पिकअप व्हॅन तिथे थांबली. अर्णवने त्याला विनंती केली आणि दोघांनी मिळून आजोबांना व्हॅनमध्ये टाकून शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ICUमध्ये नेलं. अर्णव बाहेर थांबून देवाकडे प्रार्थना करत होता. तेवढ्यात आजोबाच्या फोनवर काव्या या नावाने फोन आला. अर्णवने फोन उचलला. समोरून एक अत्यंत गोड पण थरथरणारा आणि काळजीने व्याकुळ झालेला आवाज आला. दादू, तुम्ही कुठे आहात? फोन का नाही उचलत? अर्णवने स्वतःला सावरत म्हटले, हॅलो, शांत व्हा. तुमचे दादू शहराच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांचा छोटासा अपघात झाला होता, पण आता ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. तुम्ही लवकर या. साधारण अर्ध्या तासानंतर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ झाली. अर्णवने वळून पाहिलं आणि काही क्षणासाठी त्याची नजर तिथेच खेळली. एक अत्यंत सुंदर साडी नेसलेली तरुणी धावत आत आली. तिचे मोकळे लांब केस वाऱ्यावर उडत होते. डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर दादूंना गमावण्याची भीती स्पष्ट दिसत होती. ती दुसरी कोणी नसून काव्या होती. एका मोठ्या बिझनेस एम्पायरची ती सर्व सेवा होती, पण या क्षणी ती केवळ आपल्या दादूंसाठी रडणारी एक नाजूक मुलगी होती. ती थेट ICUच्या दिशेने गेली. अर्णव तिच्या मागे गेला आणि हळू आवाजात म्हणाला, काव्याची काळजी करू नका. डॉक्टर म्हणाले आहेत की ते आता धोक्याबाहेर आहेत. फक्त जखमांमुळे ते बेशुद्ध आहेत. काव्याने आपले पाणावलेले डोळे वर करून अर्णवकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या पडद्या मांडून तिने अर्णवच्या चेहऱ्यावरील प्रामाणिकपणा आणि काळजी पाहिली. तिचा श्वास थोडा शांत झाला. तिने विचारले, यांना इथे कोणी आणले? तिथे उभे असलेल्या नर्सने सांगितले, याच मुलाने योग्य वेळी त्यांना आणले, नाहीतर रक्तस्राव जास्त झाल्यामुळे काहीही होऊ शकले असते. काव्याने न राहून अर्णवचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.
तिच्या मऊ नाजूक हातांचा उबदार स्पर्श अर्णवच्या हाताला झाला आणि त्याच्या हृदयात एक अनामिक अस्वस्थता, एक गोड शिरशिरी धावून गेली. थँक्यू, खूप खूप थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे मला शब्दात सांगता येणार नाही, काव्या रडतच म्हणाली. अर्णवने हळूच तिचे हात दाबून धीर दिला. नका रडू, दादू लवकर बरे होतील. काही वेळातच दादूंनी डोळे उघडले. काव्याने त्यांना मिठी मारली. दादूंनी अर्णवकडे पाहिले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हटलं, बाळा, तू आज माझं आयुष्य वाचवलं आहेस. उद्या माझ्या घरी नक्की ये. मला तुला भेटायचं आहे. त्यांनी अर्णवला त्यांच्या घराचा पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी अर्णव पत्ता शोधत काव्याच्या बंगल्यासमोर पोचला. तो बंगला पाहताच अर्णवचे डोळे दिपून गेले. एका मोठ्या राजवाड्यासारखं ते घर होतं. वॉचमॅनने आधी त्याला अडकवले, पण अर्णवचे नाव सांगताच त्याने आदराने गेट उघडले. अर्णव पायऱ्या चढून मुख्य द्वारापाशी पोचला. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोर काव्या उभी होती. आज तिने हलक्या गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. कानात छोटे झुमके होते आणि चेहऱ्यावर एक निखळ हसू होतं. या अर्णव, आत या. काव्याने अत्यंत आपुलकीने त्याचे स्वागत केले. तिचा तो बदललेला प्रसन्न अवतार पाहून अर्णवचे हृदय अधिकच जोरजोरात धडधडू लागले. हॉलमध्ये बसल्यावर काव्याने स्वतः चहा घेऊन आली. चहाचा कप अर्णवच्या हातात देताना दोघांची बोटे एकमेकांना स्पर्शली आणि एका क्षणासाठी दोघांनीही नजर चुळबुळत खाली केली. तेवढ्यात दादू तिथे आले. त्यांनी अर्णवची विचारपूस केली. अर्णवने प्रामाणिकपणे आपली कौटुंबिक परिस्थिती आणि नोकरीची गरज याबद्दल सांगितले. दादूंनी एका नोकराला बोलावून एक सुटकेस आणली आणि अर्णव समोर ठेवली. अर्णव, यामध्ये 5 लाख रुपये आहेत. माझ्या आयुष्याची किंमत यापेक्षा खूप जास्त आहे, पण ही माझी छोटीशी भेट, दादू म्हणाले. अर्णवने सुटकेस पाहिली, पण त्याच्या चेहऱ्यावर पैशाचा लोभ नव्हता. त्याने अत्यंत नम्रतेने ती सुटकेस बंद केली आणि म्हणाला, माफ करा दादू, मी पैशांसाठी कोणाचा जीव वाचवला नाही. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हेच केले असते. मला हे पैसे नकोत. बाजूला बसलेली काव्या अर्णवकडे पाहतच राहिली. आजच्या जगात जिथे लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात, तिथे हा मुलगा 5 लाख रुपये नाकारत होता. अर्णवबद्दल तिच्या मनात असलेला आदर आता एका वेगळ्याच भावनेत बदलू लागला होता. तिचे डोळे त्याच्या साधेपणावर आणि स्वाभिमानावर फिदा झाले होते. दादूंनाही अर्णवचा खूप अभिमान वाटला. त्यांनी सुटकेस बाजूला ठेवली आणि म्हणाले, तुझा हा स्वाभिमान मला खूप आवडला, पण मला तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. काव्याची स्वतःची एक फॅशन आणि डिझायनिंगची कंपनी आहे. तू तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन का होत नाहीस? पगार महिना 50,000 असेल. अर्णवने काव्याकडे पाहिलं. काव्याने डोळ्यांनीच त्याला हो म्हटलं. शेवटी अर्णवने होकार दिला. ऑफिसचा पहिला दिवस अर्णवसाठी खूप नवीन होता. त्याला एक स्वतंत्र सुंदर कॅबिन देण्यात आली होती. काव्या स्वतः त्याला काम समजावून सांगण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये यायची. हळूहळू दिवस निघून गेले. अर्णव आपल्या हुशारीने काम पटकन शिकला, पण काम करण्यासोबतच दोघांमधील अंतरही कमी होत चाललं होतं. काव्या अनेकदा कामाच्या बहाण्याने अर्णवच्या कॅबिनमध्ये यायची. कधी त्याच्यासाठी स्वतः कॉफी घेऊन यायची, तर कधी त्याच्या नकळत त्याला तासनतास काम करताना न्याहाळत बसायची. अर्णवलाही काव्याची एक सवय खूप आवडायची. बोलताना तिच्या कपाळावर येणारी केसांची बट ती ज्या नाजूकपणे मागे सारायची, ते पाहून अर्णवचे भान हरपायचे. ऑफिसच्या कॅबिनमध्ये फायलींची देवाणघेवाण करताना एकमेकांच्या नजरा मिळणे, चोरून एकमेकांकडे बघून हसणे, हा त्यांचा रोजचा गोड दिनक्रम झाला होता. एकदा ऑफिस सुटल्यावर खूप जोराचा पाऊस सुरू झाला. काव्याची गाडी बिघडली होती, म्हणून अर्णवने तिला आपल्या बाईकवरून सोडण्याची तयारी दर्शवली. पावसाचा संत थेंबात त्या थंड हवेत काव्या अर्णवच्या मागे बाईकवर बसली. सुरुवातीला ती थोडी लाजत दूर बसली होती, पण अर्णवने अचानक ब्रेक लावताच ती थेट त्याच्या पाठीवर विसावली. तिच्या शरीराचा उबदार स्पर्श अर्णवला जाणवला. काव्याने हळूच अर्णवच्या खांद्यावर आपले हात ठेवले. पावसाच्या त्या रोमॅन्टिक वातावरणात अर्णवच्या पाठीवर काव्याचे हृदय धडधडत होते.
आणि काव्याला अर्णवच्या रुंद मध्ये जगातील सर्वात सुरक्षित जागा जाणवत होती. त्या रात्री प्रवासात एकही शब्द न बोलता पावसाने त्यांच्या प्रेमाची साक्ष दिली होती. काही महिन्यानंतर एका महत्त्वाच्या बिझनेस डीलसाठी काव्य आणि अर्णव दुसऱ्या शहरात गेले होते. मीटिंग खूप यशस्वी झाली. कंपनीला मोठे प्रोजेक्ट मिळाले होते, ज्यामुळे काव्या प्रचंड आनंदात होती. परत निघायला रात्रीचे 7 वाजले होते. काव्या स्वतः कार चालवत होती आणि अर्णव तिच्या शेजारी बसला होता. वाटेत दोघेही खूप गप्पा मारत होते, हसत होते. पण जसा जसा वेळ पुढे जात होता तसा तसा बाहेरचा अंधार दाटत चालला होता. रस्ता पूर्णपणे जंगलाचा आणि ओसाड होता. अचानक कारच्या इंजिनमधून आवाज आला आणि गाडी बंद पडली. रात्रीचे 8:30 वाजले होते. आजूबाजूला घनदाट अंधार आणि शांतता होती. काव्याने खूप प्रयत्न केले, पण गाडी सुरू झाली नाही. अर्णव, मला खूप भीती वाटते. आजूबाजूला कोणीच नाहीये. काव्याचा आवाज घाबरलेला होता. अर्णवने तिचा हात हातात घेतला. तिच्या थंड पडलेल्या हाताला अर्णवच्या हाताची ऊब मिळाली. काव्याजी, मी आहे ना सोबत. घाबरू नका. तुम्ही गाडीतच बसा. मी पुढे जाऊन बघतो काही मदत मिळते का. अर्णव अंदाजे 1 किलोमीटर पुढे चालत गेला. नशिबाने तिथे हायवेच्या कडेला एक छोटे पण सुरक्षित हॉटेल होतं. तो परत आला आणि काव्याला म्हणाला, गाडी सकाळीच दुरुस्त होईल. पुढे एक हॉटेल आहे. आजची रात्र तिथे थांबणेच सुरक्षित आहे. काव्याने होकार दिला. दोघीही गाडी लॉक करून त्या काळोखातून चालत निघाली. शांतता इतकी होती की दूरवरून कोल्ह्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता. भीतीमुळे काव्या अर्णवच्या अगदी जवळ आली आणि तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला. अर्णवनेही तिच्या हातावर आपली पकड मजबूत केली. जणू तो तिला सांगत होता, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा केसही वाकडा होणार नाही. हॉटेलमध्ये पोचल्यावर त्यांनी एक मोठी रूम घेतली. रूम खूप सुंदर आणि आरामदायक होती. फ्रेश झाल्यावर वेटरने खोलीतच जेवण आणून दिलं. जेवण संपवून अर्णव खिडकीपाशी उभा राहून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होता. तेवढ्यात काव्या त्याच्या मागे येऊन उभी राहिली. वातावरणात एक वेगळाच रोमांस आणि ओढ निर्माण झाली होती. डीम लाईटच्या प्रकाशात काव्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. अर्णव, काव्याने अत्यंत हळू आणि रेशमी आवाजात त्याला हाक मारली. अर्णवने मागे वळून पाहिले. काव्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिने पुढे होऊन अर्णवच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवले. अर्णवच्या हृदयाचे ठोके वाटले. काव्याची, तुम्ही? अर्णवचा आवाज अडखळला. अर्णव, मला माहीत आपल्यात काय आहे, पण जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा मला जगातील कोणतीच भीती वाटत नाही. जेव्हा दादूंचा अपघात झाला तेव्हा तू मला सावरलंस. ऑफिसमध्ये, पावसात आणि आज या अंधाऱ्या रात्रीही तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास. मला तुझ्या साधेपणावर, तुझ्या स्वाभिमानावर आणि तुझ्यावर मनापासून प्रेम झालं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे अर्णव. काव्याने आपल्या मनातील भावनांची वाट करून दिली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. अर्णव क्षणभर सुन्न झाला. त्याचंही काव्यावर जीवापाड प्रेम होतं, पण त्याच्यासमोर त्याची गरिबी उभी राहिली. त्यामुळे हळूच काव्याचे हात आपल्या छातीहून काढले आणि मागे सरकला. काव्याजी, हे शक्य नाही. तुम्ही एका खूप मोठ्या घराण्यातील मुलगी आहात. मी एक साधा गरीब मुलगा. आपले स्टेटस जुळत नाही. दादूंचा माझ्यावर विश्वास आहे. मला त्यांचा विश्वास तोडायचा नाही. कृपया मला विसरून जा, अर्णव जड आवाजात म्हणाला आणि बेडवर जाऊन बसला. त्याचे डोळे भरून आले होते. काव्या काहीच बोलली नाही. ती रात्री दोघांनाही न झोपता एकमेकांच्या विरहाच्या वेदनेत काढली. त्या रात्रीनंतर अर्णवचे मन इतके तुटले की त्याने ऑफिसला जाणे बंद केलं. तो गावाकडे आपल्या घरीच राहू लागला. काव्याने त्याला कित्येक फोन केले, पण त्याने एकही फोन उचलला नाही. त्याला वाटत होतं की दूर राहिल्याने काव्या त्याला विसरून जाईल, पण त्याचे स्वतःचे हृदय काव्याच्या आठवणीत जळत होते. असेच 8 दिवस निघून गेले. एका संध्याकाळी
अर्णवच्या घरासमोर एक मोठी कार येऊन थांबली. अर्णवने दरवाजा उघडला आणि त्याचे पाय जमिनीला खिळले. समोर काव्य आणि दादू उभे होते. अर्णवचे आई बाबा एवढ्या मोठ्या लोकांना आपल्या साध्या घरात पाहून घाबरले. आईने लगबगीने त्यांना पाणी आणि चहा दिला. अर्णव मान खाली घालून उभा होता. दादू पुढे आले आणि त्यांनी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. अर्णव, तू ऑफिसला का येत नाहीस? माझ्या नातीचा नकार दिलास कारण आम्ही श्रीमंत आहोत. दादूच्या आवाजात राग नव्हता, तर एक अथांग प्रेम होतं. दादू, मला माफ करा. पण अर्णव काही बोलणार तेवढ्यात दादूंनी त्याला थांबवले. अर्णव, त्या रात्री जंगलात गाडी बंद पडल्यावर तू काव्याला सुरक्षित ठिकाणी नेलंस. तू तिथे एकटा होतास. परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकला असतास, पण तू तिथे एका खऱ्या रक्षकासारखे रक्षण केलेस. मी तुला 5 लाख रुपये दिले, ते तू नाकारलेस. आजच्या जगात संपत्ती आणि पैसा सहज मिळतो, पण तुझ्यासारखा प्रामाणिक, चारित्र्यवान आणि जीवाचे रक्षण करणारा माणूस करोडो रुपये देऊनही मिळत नाही. दादू भावनावश होऊन म्हणाले. दादू अर्णवच्या आईबाबांकडे वळले आणि हात जोडून म्हणाले, मी माझ्या काव्याचा हात तुमच्या अर्णवच्या हातात देऊ इच्छितो. तुम्ही या लग्नाला परवानगी द्याल का? दादूंचे हे शब्द ऐकून अर्णवच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. बाबा म्हणाले, साहेब, आमचे भाग्य आहे हे. आमचा मुलगा खूप नशीबवान आहे. दादूंनी काव्या आणि अर्णवला जवळ बोलवले. त्यांनी काव्याचा नाजूक मऊ हात अर्णवच्या मजबूत हातात दिला. काव्याने अर्णवकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू आणि डोळ्यात अथांग प्रेम होतं. अर्णवनेही यावेळेस तिची नजर टाळली नाही. त्याने तिचा हात घट्ट पकडला, जणू तो सांगत होता, आता मी हा हात आयुष्यभर सोडणार नाही. काही दिवसातच अर्णव आणि काव्याचं लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं. संपूर्ण शहर या लग्नाचे साक्षीदार होतं. साधेपणा आणि श्रीमंती यांचा हा एक सुंदर मिलाप होता. लग्नानंतर अर्णवचे आईबाबा आणि दादू सगळे एकत्र राहू लागले. अर्णव आणि काव्य आता केवळ बिझनेस पार्टनर नव्हते, तर एकमेकांचे पूर्ण जग झालं होतं. ऑफिसमध्ये एकत्र काम करणे, संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला जाणं आणि रात्री गच्चीवर चांदण्यांच्या प्रकाशात एकमेकांच्या मिठीत वेळ घालवणं, हे त्यांचे आयुष्य अत्यंत रोमॅन्टिक बनलं होतं. वर्षभराने काव्याने एका सुंदर गोड बाळाला जन्म दिला. अर्णवने जेवणा त्या लहानग्या आपल्या हातात घेतलं आणि काव्याच्या कपाळावर प्रेमाचं चुंबन घेतलं. तेव्हा त्याला जाणीव झाली, आयुष्यात खरी श्रीमंती पैशात नसते, तर तुमच्या प्रामाणिकपणात, माणुसकीत आणि तुम्हाला जीवापाड जपणाऱ्या या व्यक्तीच्या प्रेमात असते. लग्न पार पडल्यानंतर अर्णव आणि काव्याचे आयुष्य एका नव्या सुंदर वळणावर आले होते. काव्याचा त्या अथांग आणि भव्य बंगल्यात आता केवळ श्रीमंतीचा थाट नव्हता, तर अर्णवच्या येण्याने तिथे एका खऱ्याखुऱ्या जिवंत कुटुंबाचे हास्य घुमू लागलं होतं. अर्णवचे आई बाबा सुरुवातीला एवढ्या मोठ्या घरात राहताना थोडे संकोचत होते, पण काव्याने आपल्या गोड स्वभावाने आणि आदराने त्यांना कधीच जाणू दिलं नाही की ती सून म्हणून नाही, तर त्या घराची लक्ष्मी म्हणून वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या काव्या स्वतः अर्णवच्या आईसोबत किचनमध्ये जाऊन चहा नाश्ता बनवायला शिकली. एका मोठ्या बिझनेसची एम्पायरची मालकीन जेव्हा पदर खोचून साध्या खेडूत पद्धतीचे पोहे आणि किंवा उपमा बनवण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तुझा तो साधेपणा पाहून अर्णवच्या बाबांच्या डोळ्यात अभिमानाने अश्रू यायची. दादूंची तब्येत आता पूर्णपणे बरी झाली होती. ते सकाळी अर्णवच्या बाबासोबत लॉनमध्ये बसून चहा पिता पिता शेती आणि गावाकडच्या गप्पा मारायची. 2 वेगवेगळ्या विश्वातील ही माणसे आता एकाच प्रेमाच्या धाग्याने घट्ट विणली गेली होती. लग्न झाले तरी ऑफिसमध्ये दोघेही तितक्याच जबाबदारीने काम करत होते, पण आता त्यांच्यातील नातं बदलल्यामुळे ऑफिसचे तेच जुने कॅबिन अधिकच रोमॅन्टिक झाले होते. अर्णव आता असिस्टंट मॅनेजरवरून प्रायव्हेट डायरेक्टर पदावर आला होता. त्याच्या हुशारीने आणि मेहनतीने कंपनीने एक नवी उंची गाठली होती. एक दिवस दुपारी अर्णव
आपल्या कॅबिनमध्ये काही महत्त्वाच्या फाईल तपासण्यात मग्न होता. त्याने चष्मा लावला होता आणि तो खूप गंभीर दिसत होता. तेवढ्यात काव्या कोणतीही पूर्वकल्पना न देता आत आली. तिने दरवाजा आतून लॉक केला. अर्णवचे तिच्याकडे लक्ष नव्हते. काव्या हळूच पावले टाकत त्याच्या चेहऱ्याजवळ आली. तिने अर्णवच्या हातातील पेन बाजूला काढून ठेवला. अर्णवने दचकून वर पाहिले. आज काव्याने गडद निळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती. केस हलकेच कुरळे करून एका बाजूला सोडले होते आणि ओठावर हलकीशी गडद लिपस्टिक होती. ती अत्यंत सुंदर दिसत होती. मॅडम, हे काय सुरू आहे? कोणीतरी आत येईल, अर्णव आजूबाजूला पाहत दबल्या आवाजात म्हणाला. दरवाजा लॉक आहे मिस्टर अर्णव. आणि दुसरी गोष्ट, मी या कंपनीची बॉस आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्याच कॅबिनमध्ये वेळ घालवते. कोणाची हिंमत आहे मध्ये येण्याची? काव्याने थोडे लाडात आणि हक्क गाजवत म्हटलं. ती अर्णवच्या खुर्चीच्या हातावर बसली आणि तिने आपला हात अर्णवच्या गळ्याभोवती टाकला. अर्णवच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. तिचा सुगंध त्याला वेड लावत होता. अर्णवने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. काव्या, तू रोजच्या रोज अधिक सुंदर होत चालली आहेस. मला कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आहे. अर्णवने तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला स्वतःच्या जवळ ओढलं. काव्याने आपले ओठ अर्णवच्या कानाजवळ नेले आणि म्हणाली, तर मग करू नका. आज संध्याकाळी आपण लवकर निघूया. मला तुमच्यासोबत कुठेतरी दूर जायचं आहे. अर्णवने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला, तू म्हणशील तिकडे माझी राणी. ऑफिसच्या त्या बंद खोलीत दोघांच्या नजरा आणि श्वास एकमेकांमध्ये विरघळून गेले होते. काव्याच्या इच्छेनुसार दोघेही संध्याकाळी लवकर निघाले. अर्णवने मुद्दाम कार घेतली नाही. आज आपण माझ्या जुन्या दुचाकीवरून जाऊया, ज्या बाईकवरून तू पहिल्यांदा माझ्या पाठीवर बसली होतीस, अर्णव म्हणाला. काव्याने आनंदाने टाळी वाजवली. शहराच्या गजबटातून दूर ते एका डोंगराळ भागातील घाटाच्या रस्त्यावर आले. हवा खूप आल्हाददायक होती. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाचे थेंब बरसू लागले. अर्णवने बाईक एका कडेला लावली. तिथे एक सुंदर व्ह्यू पॉईंट होता, जिथून संपूर्ण दरी आणि हिरवळ दिसत होती. पाऊस जोरात सुरू झाला. काव्या कारमधून बाहेर पडल्यासारखी पावसात नाचू लागली. तिची साडी पूर्णपणे भिजली होती. ती पावसात भिजताना एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. अर्णव बाईकला टेकून फक्त तिच्याकडे पाहत होता. काव्या धावत अर्णवजवळ आली आणि तिने त्याचा हात धरून त्यालाही पावसात ओढलं. अर्णव, चला ना, बघा ना किती सुंदर पाऊस आहे, ती म्हणाली. अर्णवने तिला थांबवले आणि थेट तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःच्या अगदी जवळ खेचलं. दोघांचे शरीर पावसामुळे थंड झालं होतं, पण त्यांच्यातील जवळीक एक उबदार ऊर्जा निर्माण करत होती. काव्याचा श्वास वेगात चालू होता. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. अर्णवने अत्यंत हळुवारपणे आपल्या बोटांनी तिच्या चेहऱ्यावरील ओले केस मागे सारले. त्याचे डोळे काव्याच्या ओठावर स्थिर झाले. काव्याने लाजून आपले डोळे बंद केले. अर्णव हळूहळू पुढे झुकला आणि त्याने आपले ओठ काव्याच्या ओठावर टेकवले. तो स्पर्श अत्यंत उत्कट, प्रेमळ आणि दीर्घ होता. पावसामुळे आजूबाजूचा निसर्ग धुंद झाला होता आणि इथे हे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते. काव्याने अर्णवच्या पाठीवर आपली नखे रुतवली. तो केवळ शारीरिक टच नव्हता, तर दोन आत्म्यांचं एक होणं होतं. बराच वेळानंतर अर्णवने आपले ओठ मागे घेतले आणि काव्याला छातीशी घट्ट कवटाळले. काव्याने अर्णवच्या छातीवर डोके ठेवले आणि ऐकले. तिचं नाव अर्णवच्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यामध्ये वाजत होतं. या घटनेनंतर काही महिने खूप आनंदाने आणि प्रेमाने गेले. अर्णव आणि काव्याचे प्रेम दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत चालले होते. एक दिवस सकाळी काव्याची तब्येत अचानक बिघडली. तिला चक्कर येत होतं आणि उलट्या होत होत्या. अर्णव खूप घाबरला. त्याने ताबडतोब फॅमिली डॉक्टरांना घरी बोलावलं. आई, बाबा आणि दादू सगळेच हॉलमध्ये काळजीने उभे होते. डॉक्टर काव्याच्या रूममधून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं. अभिनंदन दादू, अभिनंदन अर्णवजी,
काव्या मॅडम प्रेग्नंट आहेत, तुम्ही बाबा होणार आहात. हे ऐकताच अर्णव जणू जागेवरच थिजला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आनंदाचा हा धक्का इतका मोठा होता की त्याला काय करावे ते सुचेना. दादूंनी अर्णवला मिठी मारली. आईबाबांनी देवाच्या फोटोसमोर हात जोडले. अर्णव धावत काव्याच्या रूममध्ये गेला. काव्या बेडवर बसली होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण चेहऱ्यावरील जगातील सर्वात मोठं समाधान होतं. अर्णवने बेडवर बसून तिला हळूच मिठी मारली. त्याने तिचा हात घेतला आणि तिच्या पोटावर ठेवला. काव्या, थँक्यू. तू मला जगातील सर्वात मोठं सुख दिलं आहेस. एका साध्या गरीब मुलाला तू तुझ्या राजवाड्यात राजा बनवलं आणि आज आपल्या प्रेमाचे हे सुंदर प्रतीक माझ्या आयुष्यात आणत आहेस. अर्णव रडतच म्हणाला. काव्याने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली, अर्णव, राजा तू तुझ्या पैशामुळे नाही, तर तू तुझ्या मोठ्या मनामुळे आणि प्रामाणिकपणामुळे आहेस. आणि आपल्या या बाळालाही मी तुझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रेमळ प्रामाणिक बनवणार आहे. काही महिन्यांनी काव्याने एका सुंदर गोड कन्येला जन्म दिला. त्यांनी तिचं नाव ठेवलं अन्वी. आता त्या भव्य बंगल्याच्या लॉनमध्ये दादू आणि अर्णवचे बाबा अन्वीला पाळण्यात खेळवत असायचे आणि काव्या खिडकीतून हे दृश्य पाहत असायच्या. आणि अर्णव मागून येऊन काव्याला पाठीमागून मिठी मारायचा. आयुष्याचा हा प्रवास एका अपघातापासून सुरू झाला होता, पण अर्णवच्या निस्वार्थी माणुसकीने आणि काव्याच्या खऱ्या प्रेमाने त्याला एका अशा स्वर्गात आणून सोडलं होतं की जिथे केवळ आनंदाची बरसात होती. अन्वीच्या येण्याने बंगल्याचे वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं. ती लहानगी जणू संपूर्ण घराची केंद्रबिंदू बनली होती. अर्णव आणि काव्याचे आयुष्य आता फक्त पती पत्नी म्हणून नाही, तर आई बाबा म्हणून अधिक प्रगल्भ झाले होते. ऑफिसची मोठी जबाबदारी सांभाळूनही अर्णव काव्याची आणि अन्वीची काळजी घेण्यात कधीच कमी पडत नव्हता. रात्रीची वेळ होती. संपूर्ण बंगला शांत होता. आई, बाबा आणि दादू आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. बाहेर वारा मंद सुटला होता आणि आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. काव्याने अन्वीला पाळण्यात झोपवले आणि ती हळूवार गच्चीवर आली. तिने पांढऱ्या रंगाची मऊ साडी नेसली होती. ती गच्चीच्या कठड्याला टेकून रात्रीच्या शांत निसर्गाचा आनंद घेत होती. तेवढ्यात अर्णव तिथे आला. त्याच्या हातात 2 कॉफीचे कप होते. त्याने एक कप काव्याच्या हातात दिला आणि मागून तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. काव्याने पाठीमागे वळून अर्णवच्या छातीवर आपले डोके टेकवले. दमलीस का आज? अर्णवने त्याच्या केसावर आपले ओठ टेकवत विचारले. थोडं, पण जेव्हा तू असा जवळ येतोस ना, तेव्हा माझा सगळा थकवा एका क्षणात निघून जातो. काव्याने अर्णवच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं. तिच्या डोळ्यात अजूनही तेच अथांग प्रेम होतं, जे तिनं त्या अंधाऱ्या रात्री हॉटेलच्या खोलीत व्यक्त केलं होतं. अर्णवने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि काव्याला आपल्या मिठीत ओढलं. काव्या, कधीकधी मला अजूनही विश्वास बसत नाही की मी इतका भाग्यवान आहे. कुठून सुरू झाला होता हा आपला प्रवास? एका साधा गावाकडचा मुलगा, ज्याकडे नोकरी नव्हती, भविष्य नव्हते, आणि आज माझ्याकडे जगातील सर्वात सुंदर पत्नी, एक गोड मुलगी, एक मोठा परिवार आहे. काव्याने त्याच्या ओठावर आपले बोट टेकवले. पुन्हा तेच बोलू नकोस अर्णव. मी तुला आधीही सांगितले होते आणि आजही पुन्हा सांगते, श्रीमंती पैशाने मोजली जात नाही. ज्या दिवशी तू दादूंचा जीव वाचवलास, ज्या दिवशी तू स्वतःला संकटातून टाकून मला त्या अंधाऱ्या रात्रीत जपलेस, त्याच दिवशी तू सिद्ध केलं होतंस की तुझे मन किती श्रीमंत आहे. तू नसतास तर हे साम्राज्य, हा पैसा माझ्यासाठी फक्त एक निर्जीव वस्तू बनून राहिला असता. तू या घरात आलास आणि या वाड्याचे या एक घरात सुंदर रूपांतर झालं. दोघेही काही वेळ शांत राहिले. त्या शांततेत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता. अर्णवने हळूच काव्याचा चेहरा आपल्या हातामध्ये घेतला. चांदण्याच्या हलक्या प्रकाशात तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. त्याने तिचे ओठ ओठामध्ये घेतले.
तो स्पर्श अत्यंत रोमांटिक आणि दीर्घ होता. त्या चुंबनात त्यांच्या भूतकाळातील संघर्ष, वर्तमान काळातील सुख आणि भविष्यकाळातील विश्वास एकत्र विरघळले होते. काही वर्ष अशीच आनंदाने निघून गेली. अन्वी आता मोठी झाली होती आणि ती हुशार होऊन शाळेत जाऊ लागली होती. अर्णवने फक्त काव्याच्या बिझनेसला सांभाळले नाही, तर त्याने आपल्या गावासाठीही खूप काही केलं. दादू आणि काव्याच्या मदतीने अर्णवने आपल्या गावात एक मोठं हॉस्पिटल आणि शाळा सुरू केली, जेणेकरून तिथल्या गरीब मुलांना आणि लोकांना शहरात भटकण्याची गरज पडणार नाही. एक दिवस संपूर्ण कुटुंब अर्णवच्या गावी गेलं होतं. तिथे एका मोठ्या समारंभात अर्णवचा आणि काव्याचा सत्कार करण्यात आला. अर्णवच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आज जो आनंद होता, त्याची किंमत जगात कोणत्याही पैशापेक्षा जास्त होती. संध्याकाळी सर्वजण गावी शेतात बसले होते. अर्णव आणि काव्या शेतातल्या एका झाडाखाली बसून मावळता सूर्य पाहत होते. अन्वी लांब दादूंसोबत फुलपाखरांच्या मागे धावत होती आणि अर्णवचे आईबाबा त्यांच्याकडे बघून हसत होते. काव्याने अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याचा हात घट्ट धरला. अर्णव, बघ ना, निसर्गाचा हा खेळ किती सुंदर आहे. आज आपण जिथे आहोत तिथे फक्त आणि फक्त प्रेम आहे. अर्णवने तिच्या हातावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, हो काव्या, आयुष्य खूप सुंदर असते जेव्हा आपल्याला समजून घेणारी आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती आपल्यासोबत असते. आपली ही कथा नेहमीच आपल्या अन्वीला सांगेल की श्रीमंती ही पैशावर नाही, तर माणसाच्या स्वभावावर, प्रामाणिकपणावर आणि त्याच्या निस्वार्थ माणुसकीवर टिकलेली असते. सूर्याची तांबडी किरणे दर्याआडून नाहीशी होत होती, पण अर्णव आणि काव्याच्या आयुष्यात प्रेमाचा एक असा सूर्य उगवला होता जो कधीही माळवणारा नव्हता. त्याचे प्रेम वेळेच्या पलीकडे जाऊन अमर झालं होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.